नमस्कार सगळ्या मित्रांना माझा. आणि आज आपण बोलणार आहोत एक खूप चांगल्या असा इन्सिडेंटच्या बद्दल, जे की आज मी बघितलं. तर इन्सिडेंट म्हणजे असा की आज मी एक घरी गेलो होतो आणि ते घर माझ्या फार जवळचं आहे आणि त्याच्या घरी मी रोज जातो. सतत त्याच्या घरी काही ना काही भांडणं असते. त्याची जे त्यांच्या घरच्या जे लेडीज आहेत त्या थोड्या म्हणजे एक फेमिनिस्ट टाईप त्यांचं कल्चर आहे. थोडं वेगळंच बोलणं चालणं किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा सपोर्ट नाही त्यांच्या घरच्या ज्या माणसांना किंवा सगळ्या गोष्टींना. तर या गोष्टी मी बघितल्या. मी एक गोष्ट बघितली की जसं गुजराती, मारवाडी, सिंधी या लोकांच्या ज्या लेडीज मी बघते, जेव्हा असं नाही म्हणत की आपल्या पण लेडीज काही आपल्यामध्ये पण खूप लेडीज ज्या छान आहे, बट त्यांच्या बिहेवियरल चेंजेस आणि आपले बिहेवियरल चेंजेसमध्ये खूप डिफरन्स आहे. त्यांचा जो बिहेवियर आहे तो खूप डिफरन्स आहे, आपला जो बिहेवियर आहे तो खूप डिफरन्स आहे. आपल्या जे लेडीजचा आहे किंवा मॅक्झिमम जो मराठी कम्युनिटी जे लेडीजेस आहे त्यांचा डिफरन्स आणि आणि जे सिंधी, मारवाडी, गुजराती त्यांचे जे लेडीजचा जो बिहेवियर आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे, तो खूप डिफरन्स आहे. आपल्या लेडीजचा जो आहे तो कसा आहे की जसं समजा त्यांचा नवरा किंवा त्यांचा मुलगा किंवा कोणी तर काही चांगलं करायला गेला, उद्योग करायला गेला किंवा काही नवीन ट्राय करायला गेला, तर त्याला सपोर्ट न करत त्याला असं म्हणते का बा का होईल, कसं होईल, तू करू शकशील का, नाही करू शकणार. पण त्यांचं जर लेडीजमध्ये जर बघेन तुम्ही, तर त्यांचं एक वेगळं असं आहे की त्यांनी खूप सपोर्टिव्ह असतात. सपोर्टिव्ह असतात. तर मला असं वाटते की कुठे ना कुठे ह्या गोष्टी आपल्या जे मराठी कम्युनिटीचे लेडीज आहेत त्यांना समजलं पाहिजे ना, का थोडा विचारी बना. जर तुमचा मुलगा किंवा तुमचा व्यक्ती किंवा तुमचा जो हस्बंड आहे किंवा जे पण तुमचा जवळचा व्यक्ती आहे, ॲज अ मेल आहे, फिमेल आहे, जे पण असलं, प्लीज सपोर्टिव्ह बना. जळू नका का तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती काय करत आहे, काय बनत आहे, काय, बस त्याला सपोर्ट करा. त्याला तो जर भटकत असेल तर त्याला समजवा. तो जर भटकत असेल तर त्याला दुसऱ्या गोष्टी जे जो तसा ज्याला त्या टाईपचं बनायचं आहे त्या व्यक्तीची स्टडी करून त्याला सांगा का हे बाबा असं असं नाही, असं असं कर. बट त्याला त्याचा आत्मविश्वास खचवू नका, त्याला मोटिवेशन द्या, त्याला कमतरता नका देऊ, का त्याला असं वाटलं नाही पाहिजे की जर मी फेल झालं तर ही माझ्यासमोर नाही राहील किंवा ही मला खूप ताणे देईल किंवा हे करेल. इट्स ओके. तो जर फेल पण झाला पण तो नवीन ट्राय करत आहे, त्याला समोर द्या, बढावा द्या. मला असं वाटतं की कुठे ना कुठे ही गोष्ट आपल्या जे मराठी कम्युनिटीचे जे लेडीज आहेत त्या समजल्या पाहिजे. असं नाही म्हणताय कोणाला की मी सगळे तसेच आहे, बट मी जिथं ऑब्झर्व केलं आहे तिथं मी माझं बोलण्याचा अर्थ असा आहे की प्लीज सपोर्ट करा. तुमचा हस्बंड असो, तुमचा मुलगा असो किंवा कोणी इतर असो, प्लीज सपोर्ट करा. थँक्यू.